त्यांची जयंती आहे. मग काय आपलं मस्त आहे की स्पेशल छान छान जेवण करायचं. बिकॉज त्यांच्यामुळेच आम्ही सर्व इथे आहोत. जे काही आम्ही कपडे वगैरे घालतो एकदम मस्तपैकी VIP सारखे, फक्त त्यांच्यामुळेच आहोत. आता काय होतं आमची लाईफ, ते आले आणि आमचं सगळं जीवन बदललं. क्रियांशी मध्ये मध्ये असतं त्याचं आता काय करायचं. त्याला आता दिले मी साबुदाण्याची खिचडी खातोय माझा क्रियांश. मग कसं दाखवू काय तुझा असं झालंय ऑलरेडी. मसाला वाटण पण मी करून ठेवलेलं आहे. मसाला वाटण पण केलंय. पीठ मळलेलं आहे. मळलेलं आहे. परत हा आमचा क्रियांश. त्याच्यानंतर काय अजून काय काय करायचं आहे बघूया. आता स्टार्ट करते आणि मग तुम्हाला 1 बाय 1 बघेल कळते. हाय समजेल बरोबर ना. चला लेट्स स्टार्ट द कुकिंग. कामं माझी बाकी आहे का. म्हणजे आधी मुलं आली आहेत घरी तर त्याला जेवण करायचं आहे. ते एका साईडला डाळ झालेली, थोडी उकळायची आणि दूध ठेवलं एका साईडला. दूध काढते बाहेर. मीठ टाकलं. तांदळाचं पीठ घेतलं, चण्याचं पीठ. आळूवडी करते. त्याच्यामध्ये इमली वगैरे पण टाकायची असते. इमली गुळाचं पाणी पाता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी नाही टाकत आहे. मी आपला लिंबू पिळून टाकते. आधी
जास्त पातळ पण नाही करायचं आहे. भाजी झाली माझी. थोडं तेल टाकलं. ह्याच्यामध्ये कशी कोथिंबीर तर टाकतेच मी, पण मिरची कोथिंबीर हे सगळं चेचून टाकलं ना चांगलं लागतं. पण आता काय मी मुलांना जरा जास्त तिखट लागतं म्हणून मी नाही टाकत. आपला लाल मसाला टाकला, घाटी मसाला टाकला तर सगळं होतं म्हणून. बस थोडंसं हे तेल लावायचं. आळूची पानं आहे ना 2 प्रकारची असतात, एक भाजीची पण असतात आणि आळू वडीची पण असतात. तर त्यांना तसं सांगायचं मला वडी करायची आहेत, त्याच प्रकारे घ्यायची. नाही तर मग कशाला प्रॉब्लेम होतो. मला जसं जमतं तसं मी करते. बोलतात ना ऑफिसच्या नंतर ऑफिसमधून येता येताच पानं घेतलेली. तर ती पानं एकतर लवकर केली ना ती बरी पडते. एकतर आमच्या साईडला कसे उन्हाळ्यामध्ये ना फ्रीज असो या काही असो लवकर केलं नाही आम्ही तर बरं पडतं, फ्रेश वाटतं. असं गरम होतं रे बाबा, काय सांगू तुम्हाला.
छोटे छोटे करायचे. मला आवडतात तसे लहान लहानच, ते मोठे मोठे नाही, बघून हे होतं मला. अजून पातळ ॲक्च्युली जरा अजून घट्ट करायचं तर जाऊ दे आता. माझी आई बोलायची की हे ना कसं काही ज्या गोष्टी करतो ना आपण स्पेशल आळूची पानं, आळूवडी वगैरे तशी गुपचूप करायची. असं आय डोंट नो काय, तर त्यांनी मला तर नाही एवढी आयडिया नाही सांगायची. डोसे म्हणजे आमच्या साईडला कसे आयतं बोलायचे, देशा साईडला कसं गुपचूप करायचं, कळलं नाही पाहिजे की आपण काय करतोय ते. झाल्याच्या नंतर बघू द्यायचं त्याचा. घरच्या माणसांना, पहिल्याची माणसं कशी सकाळ सकाळ लवकर उठवून सगळं बनवायची बायका. इथे आमच्या इथे मुंबईमध्ये पाणी येतं 9 वाजता. काय सांगायचं, तर ते गरमीच्या ह्याच्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम भरपूर आहे बाबा, काय सांगतो मला. चला आता एंड आहे माझा हा. इंडियन बायका म्हणजे काय, सगळं चाटून पुसून यूज करणं. आता हे सगळं घरी करते. मला चला, ही माझी आपली झाली भाजी. थोडेसे वाटाणे मॅश करायचे त्याच्यामध्येच, म्हणजे चांगलं लागतात. जेवणात आपण कोणत्या समारंभामध्ये खातो, जस्ट लाईक दॅट. नंतर कोथिंबीर टाकते. आजच्या जेवणात आपण मी पुरी केलेली आहे, भात, हे वरण आणि वाटाणे बटाट्याची भाजी केली, आमरस, हा केक, जिलेबी आहेत आणि आपला काकडी.
बीच में। आ जाइए आ जाइए, थोड़ा हमें इंट्रोडक्शन करने दीजिए आपके साथ। इनको कौन कौन जानता है? पूरा नाम? पूरा नाम? सो हमारे बीच में एक बहुत अमेजिंग हस्ती है, प्रदीप भाव जिनका नाम है। ये समाज सेवक तो है ही, इनके अलावा इन्होंने फ्री मेडिकल चेकअप, आई चेकअप और पुलिस के लिए भी अपने समाज सेवा कार्यकर्ताओं निभाने के लिए एंड ऑफ कोर्स इनका जो रेगुलर चलता है एंड ऑफ कोर्स इज वन ऑफ द बेस्ट मैन। थोड़ी तालियां हो जाए ऑडियंस। प्रदीप जी नहीं नहीं इतना जल्दी नहीं, आज का जोश आपको। चला आहे माझं आजचं जेवण, भात डाळ, वाटाणे बटाट्याची भाजी आहे आणि आपले आमरस आणि आळू वडे. जिलेबी केक संपले. संध्याकाळी दुपारी हा दुपारचा प्लेन भात होता, तो भात गरम केला. चला या जेवायला, या जेवायला. चला आता बाय. आता जेवते आणि मग भाजी असेल ती सगळी करायची, ती करते. इन्व्हॉइस सगळे बघून बनवते, तर खूप उशीर झाला आहे. GST बनवायला करते. काल अर्धा केला, आज परत अर्धा एक करायचं आहे. बघू कसं काय ते. 12:30 झाले.